चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान उद्या होते। यासाठी मतदानासाठी साहित्य वाटप नगर परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांना देण्यात आले। चोपडा नगर परिषद निवडणुकीमध्ये 15 प्रभागातील 31 नगरसेवकसाठी आणि लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी मतदान होते। 15 प्रभागातील 74 केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि मतदानासाठी लागणारं साहित्य नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले। मशीनची पडताळणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाहनांनी आपल्या केंद्रांवर रवाना झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या मतदानानिमित्त 74 केंद्रांवर 456 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली। सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास संवर यांनी ही माहिती दिली। सर, उद्या नगर परिषदेचे मतदान आणि या मतदानासाठी साहित्य वाटप करण्यात आले आहे। तर किती बूथ आहे, किती कर्मचारी आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि निवडणुकीची तयारी कशी? नमस्कार. आपल्या चोपडा शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात एकूण 74 मतदान केंद्र आहेत। या 74 मतदान केंद्रावर नियुक्त 74 मतदान पथके रवाना झालेली आहेत। या पथकांमध्ये प्रत्येक पथकामध्ये 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि 35 पथके असे आहेत की जिथं महिला कर्मचारी अतिरिक्त देण्यात आलेले आहे। तर हे सर्व कर्मचारी आपलं मतदान केंद्रावर लागणारं जे आवश्यक साहित्य आहे व मशीन्स आहेत ते घेऊन या ठिकाणी त्याचं सर्व तपासणी करून रवाना झालेले आहेत। सर, मतदानासाठी जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करण्यात आलेली? दिव्यांग मतदार जे आहेत शहरातील त्यांच्यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प तयार करून ठेवलेला आहे। तसंच या ठिकाणी व्हीलचेअर देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आणि काही आपले कर्मचारी देखील या ठिकाणी मतदारांना मदत करण्यासाठी उपस्थित आहेत। आदर्श केंद्र किती आहे आपल्या शहरात? आपण चोपडा शहरातील 3 मतदार केंद्रांना आदर्श मतदार केंद्र म्हणून उभारणार आहोत आणि याची तयारी चालू आहे।